आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। सांगलीतील चिंतामण नगर येथील 14 वर्ष मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे। बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना ताजा असतानाच आज सांगली येथील चिंतामण नगरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे। या प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असणारा आरोपी संजय प्रकाश माने यांना फाशीची शिक्षा द्यावी व यासाठी प्रकरण फास्ट ट्रॅकर चालवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून करण्यात आली आहे। अल्पवयीन मुलीवर होत असलेल्या अत्याचाराबाबत संपूर्ण महाराष्ट्रावर नामदार रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने केली जाणार आहेत। छायाताई सरवदे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी विशाल उर्फ लालासाहेब वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब वाघमारे, बापूसाहेब सोनवणे, महेश शिंदे, शशिकांत कांबळे, सागर आवळे, राहुल जाधव, सचिन मोरे, विजय आवळे, अंकुश आवळे, महेश शिंदे व इतर बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। सध्या महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होऊ लागलेले आहेत। त्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालयांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्यावरती अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढू लागलेलं आहे। तरीसुद्धा इथल्या प्रशासन शासनाला व्यवस्थित जाग आलेली नाही। त्यांना ते जाग आणून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आंदोलन होणार आहे। नवीनच बदलापूरची घटना असताना 2 दिवसापूर्वी चिंतामण नगर येथे अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केला जातो। इथल्या व्यवस्थेनं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असेल, मेडिकलच्या माध्यमातून असेल, त्यांना न्याय मिळत नाही। त्यामुळं आठवले साहेबांनी आदेश दिले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे महिलांच्यावरती अन्याय अत्याचार करतात त्यांना ठेचून काढा। माझं इथल्या प्रशासन व्यवस्थेला व इथल्या सरकारला सुद्धा सांगणं आहे, जर लवकरात लवकर अशा नराधमांना फाशीची शिक्षा नाही झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांचा पूर्णपणे बिमोड केल्याशिवाय राहणार नाही। कारण आम्ही आमच्या आया बहिणींचं जर संरक्षण करत नसेल तर आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार नाही। त्यामुळं आमच्या माता भगिनींच्यावरती ज्या वेळेला अन्याय होईल, म्हणजे ते कोणत्याही जाती धर्माचा असू दे, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, अन्याय करणारा हा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा नसतो, तो अन्याय करणारा हा गुन्हेगारच असतो। आणि अशा गुन्हेगारांना भर चौकामध्ये फाशी इथल्या सरकारनं द्यायला पाहिजे आहे। त्यामुळं जर नाही अशा पद्धतीची काही व्यवस्था झाली तर आम्ही स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे असंख्य कार्यकर्ते त्यांना ठेचून मारल्याशिवाय आम्ही बसणार नाही, एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आणि आमच्या निवेदनावरती कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकरच तुमचे हे निवेदन वरती फॉरवर्ड करून याच्यावरती कारवाई केली जाईल। आणि जर नाही कारवाई झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आपल्या स्टाईलने आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।